कोणी कोणत्या पक्षासोबत युती करावी, कशी युती करावी, किती जागा लढवाव्यात आणि त्या जागा कोणत्या असाव्यात हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार त्या त्या पक्षाचा आणि पक्ष नेतृत्वाचा असतो. त्यामध्ये इतरांनी बोलण्याचं काही कारण नाही. मात्र तरीही सकाळपासून मनसे नेत्यांनी 200 ते 250 जागा लढवण्याची जशी ही उद्घोषणा केली, माध्यमांच्यासाठी हा अत्यंत कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय झाला. तो इतका कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय का व्हावा, त्याला कारण मला वाटतं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचं विधान महत्वाचं आहे. देवेंद्रजी म्हणाले की मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आता उनसे झालेली आहे, अर्थात उमेदवार नसलेली सेना. आता जर मनसे ही उनसे झालेली आहे, उमेदवार नसलेली सेना, हे माझं वाक्य नाही, जर ती उनसे झालेली आहे देवेंद्रजींच्या म्हणण्यानुसार, तर आता 200 ते 250 उमेदवार कुठले आणले जातील